नमस्कार। श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विज्ञान दिनाच्या निमित्ताने आजचा राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो किंवा डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी कोणता प्रबंध सादर केला होता याविषयी थोडक्यात माहिती सांगतील आपल्या प्रशालेतील विज्ञान विभाग प्रमुख श्री गोदनापूर सर। मी गोदनापूर सरांना विनंती करते की त्यांनी विज्ञान दिनाची भूमिका या ठिकाणी विशद करावी। आदरणीय गोदनापूर। फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण भारतामध्ये सर्वत्र साजरा करत असतो। या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं या मंचावर उपस्थित असलेल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम, त्याचप्रमाणे प्रशालेचे उपमुख्याध्यापक गपाटे सर, पर्यवेक्षक घोगरे सर आणि त्याचबरोबर आमच्या विज्ञानाला नेहमी साथ देणारे आमचे गणित प्रमुख जळगावकर सर आणि तसेच आमचे सर्व सहकारी विज्ञान शिकवणारे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि इतर सर्व सहकारी बंधू। सर्वप्रथम श्री रमण यांच्या प्रतिनिधीस विनम्र अभिवादन करतो आणि सर्व सहकारी बंधू भगिनींना विज्ञान दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना सुद्धा या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आताच राऊत मॅडमने तुम्हाला सांगितलेलं आहे की श्री रमण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आपल्या भारतामध्ये 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात। कारण आपल्या प्रशालेमध्ये वर्षभरात आपण अनेक पुण्यतिथ्या आणि जयंत्या साजरा करतो। अनेक क्रांतिकारकांचे या ठिकाणी त्यांचा कार्याचा उल्लेख या ठिकाणी करत असतो। परंतु मुलींनो, सी.व्ही. रमण यांचा आज ना जन्मदिवस आहे ना पुण्यतिथी, परंतु आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून त्यांच्या स्मरणात का साजरा करतो तर याचं मुख्य कारण म्हणजे सी.व्ही. रमण सारखे अनेक शास्त्रज्ञ आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत। म्हणून सी.व्ही. रमण यांनी रमण इफेक्ट नावाचा शोध प्रकल्प किंवा ज्याला आपण रिसर्च असं म्हणू, त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपल्या जगासमोर त्यांनी मांडलेला आणि त्याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे। त्याचं स्मरण म्हणून आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी 1987 पासून आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो। आणि आज तुमच्या समोर हे सांगण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावी, तुमच्यामध्ये निरीक्षण क्षमता वाढावी आणि तर्क निष्कर्ष आपल्याला काढता यावेत। निसर्गामध्ये अनेक घटना घडत असतात। पाऊस पडून गेल्यानंतर आकाशामध्ये दिसणारा इंद्रधनुष्य आहे किंवा सकाळी सूर्य न उगवता सुद्धा अंधुक असा प्रकाश आपल्याला दिसणार आहे आणि त्याचप्रमाणे सूर्य मावळल्यानंतर सुद्धा सूर्य न दिसता अंधुक असा प्रकाश दिसण्याचं कारण म्हणजे प्रकाशाचं विकिरण, ज्याला आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असतो। अशा अनेक उदाहरणाद्वारे आपल्याला सी.व्ही. रमण यांचा उल्लेख करणं अनिवार्य आहे आणि आवश्यक आहे। म्हणून सी.व्ही. रमण यांच्या शोधामुळे आपलं जीवन अधिक सुखकर आणि आल्हाददायक झालेलं आहे। म्हणून त्याची आठवण आपण काढली पाहिजे। एवढंच नाही तर यामुळं तुमच्यामध्ये निरीक्षण क्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचप्रमाणे निष्कर्ष ह्या गोष्टी तुमच्यामध्ये रुजू व्हावे। त्याचप्रमाणे प्रशालेमध्ये वेगवेगळे जे विज्ञान प्रकल्प, विज्ञान मंडळ असेल किंवा विज्ञान मेळावा असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, त्यातून सहभागी व्हावं आणि तुमच्यामध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, एवढंच या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि या ठिकाणी माझे हे 2 शब्द संपवितो। जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय तंत्रज्ञान, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद।